पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे. जालना जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपावरील इंधन संपल्याने पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. ज्या पेट्रोल पंपावर इंधन साठा उपलब्ध आहे त्या पंपावर अशा पद्धतीने नागरिकांनी रांगा केल्याचं पाहायला मिळतंय. जालना मंठा हायवेवरील हिंद पेट्रोल पंपावरील ही दृश्य आहेत. अनेक नागरिक सकाळपासून डिझेलसाठी रांगेत थांबले असून दुपारचे 2 वाजतापर्यंत या नागरिकांना डिझेल मिळालं नाही. त्यामुळे अनेक नागरिक संतप्त असल्याचं पाहायला मिळालं. खरीप हंगाम तोंडावर आहे, त्यामुळे शेती मशागतीची कामे जोरात सुरू आहे. शेतीची मशागत आता सर्रासपणे ट्रॅक्टरद्वारे केली जाते, परंतु ट्रॅक्टरमध्ये टाकण्यासाठी डिझेलच उपलब्ध नसल्याने ट्रॅक्टर चालक हताश असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर 4 चाकी वाहनाने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अनेकांच्या नियोजित ट्रिप बिघडल्या आहेत. सरकारने तात्काळ यावर उपाय करावा आणि नागरिकांना डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध करावा अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे. काही नागरिकांशी दर्पणकारने संवाद साधला, पाहूयात. उमेश उद्धव डोंगरे, कुठले तुम्ही? सावरगाव हडप. काय बोलायचं बोला तुम्हाला? डिझेल भेटत नाही, काही नाही. दही नाश लावली, सकाळपासून इथं उभा आहे आम्ही. 10 वाजल्यापासून उभा आहे आम्ही. का बरं भेटत नाही तिथे? हे पण नंबर कॅन्डी भरून चालले, गाड्या उभा लाईन मध्ये उभा आहे सगळ्या. कशामुळे झाली ही परिस्थिती? या अशीच डिझेल भेटणार म्हणून सरकारमुळं. डिझेलची टंचाई कशामुळे निर्माण झाली माहिती आहे का तुम्हाला? कशामुळे डिझेल? युद्धामुळं. किती दिवस राहू शकते अशी? काय सांगताच येत नाही किती दुसरं होईल. भाव पण वाढले डिझेल. भाव वाढले 3 रुपयाला. 4 रुपये. 4 रुपये. काय व्यवसाय करता तुम्ही? व्यवसाय आमच्याकडे गाडी, ट्रॅक्टर, शेतीच कामासाठी. किती वर्षांपासून धंदा? हे धंदा आमचा तरी 5-7 वर्षापासून. आता या धंद्यावरती परिणाम आहे तुमचा? परिणाम पडलेला आहे. किती नुकसान होत आहे? दररोज भरपूर नुकसान होतं आमचं असं. वाहनं बस थांबून आहे का? हां, वाहनं थांबून आहे का काही? उभा आहे वाहन. हे उभा आहे, वाहन आहे, ट्रॅक्टर हे उभा आहे डिझेल वाचून. काय सरकारला काय करावं, मागणी करावं? मागणी एकच होती ना, आम्हाला पुरावा करा फक्त लवकर. दुसरं काय मागणी करणार आता? बाबासाहेब पुंजाराम डोंगरे, कोणतं गाव? सावरगाव. किती वाजल्यापासून आले? 9 वाजल्यापासून. काय कंडिशन आहे? कशा पद्धतीने? चांगलं पद्धतशीर कंडिशन आहे. हो, सकाळपासून ट्रॅक्टर उभे करायचे, निकडे यायचं. किती टाइम लागते? ते टाइम नाही सांगता येत. आता हे 10 वाजते का 12 वाजते की 1 वाजते. कसं काय एवढी बेकार परिस्थिती आहे? काय मोदी साहेबांनी केलं काय कुणाचं? टंचाई सगळीकडे. तुम्ही कधी बसले? आम्ही 9:30 वाजल्यापासून. पाठीपुरी. काय वाहन आहे? किती वेळ लागतो डिझेल? काय सांगता येणार नाही. आता 9:30 वाजल्यापासून आहे.